क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा तालुक्यातील 2 मानूर ग्रामपंचायत पैकी देवळीपाडा परिसरात आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी एका 46 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर असे की मानूर ग्रामपंचायत पैकी देवळीपाडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील रहिवासी मंजीबाई रोडू बागुल वय वर्ष 46 या दिनांक 4 सप्टेंबर रोजी तिच्या पुतण्याबरोबर गेले असता त्या घरी परतल्या नसल्याने तिच्या कुटुंबियांनी नातेवाईक व आजूबाजूला शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत। आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी देवळीपाडा परिसरात गुराख्यांना या महिलेचा मृतदेह नदीच्या ओहळात आढळून आलाय। याबाबत पोलीस पाटील बारकू सोन्या चौरे यांना माहिती मिळताच मैताचा मुलगा दत्तू रोड बागुल यांना घटनास्थळी घेऊन मैदाची ओळख पटवण्यात आली आहे। पोलीस पाटील यांनी सदरची माहिती सटाणा पोलीस ठाण्यात दिली असता सटाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शेवाळे व त्यांची टीम यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास सटाणा पोलीस करत आहेत। दरम्यान या घटनेनं मानूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण। आता तुझं नाव काय? दत्तू रोड बागुल, गाव कोणतं? मानूर देवळीपाडा, तालुका सटाणा, नाशिक जिल्हा। बरं, नेमका काय झालेलं आहे? त्या म्हणजे बुधवारच्या दिवशी मी बैल चरायला निघून गेलो आणि माझी म्हातारी न माझी बाई घरी होतात। तर घरी होतात तर ते माझी बाई शेण टाकत होती न म्हातारी अंगणात ते गवत उपटायचं काम बसून करायचे। तर मग त्यातून पुतण्या आला न गाडीवर बसाडून घेऊन आला, तुला बा पैसे देतो हे करीन, दुकानावर घेऊन आला। दुकानावरून बसून मग हे पुढच्या पाडावर आणले मानूरमध्ये आणलं तर तिथंच गायब झाली म्हातारी। मग गवसून आता ह्या 5 दिवस झाले, तर ह्या रविवारच्या दिवशी गवसून काढली। मग ते आता त्यांचा शंका त्यावरच येता आम्हाला बरं, तुम्हाला पोलीस लोकांकडून मग काय अपेक्षा आहे? पोलीस लोकांकडून आम्हाला ते पंचनामा करून गेले, तर मग आता पोलिसकडून आम्हाला न्याय पाहिजे। ज्यांचा निर्णय काय लागलं ते आम्हाला न्याय मिळावा। म्हणजे ते पोलीस लोकांनी ते गुन्हेगारला कारवाई करून मग त्याला काहीतरी मग सजा दिल्या पाहिजे बा, म्हणजे करण्या परिस्थिती। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।